राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि आज त्यांनी त्यांच्या काँग्रेस कमिटीमध्ये एक बैठक बोलवलेली होती. या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा आहेत. बाबा, काय सांगाल, काय चर्चा झाली? आज प्रदेश काँग्रेसच्या आदेशाप्रमाणे जय हिंद यात्रा आम्ही काढली आणि त्याचबरोबर आज राजीव गांधी यांची पुण्यतिथी आहे. त्यांना नमन करण्याचा कार्यक्रम झाला. मी कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि काही माध्यमांशी मी बोललो. त्याकरता मी आज सातारा काँग्रेस कमिटीला आलो होतो. ऑपरेशन सिंदूर बाबत काय नेमकी भूमिका तुमची? भूमिका अशी आहे की महत्वाची मागणी अशी आहे की मोदी सरकारने युद्ध सुरू करताना जे उद्दिष्ट ठेवलं होतं ते साध्य झालं का? त्याचबरोबर अचानक युद्धबंदी का केली? अमेरिकी राष्ट्रपती ट्रम्प यांच्या दबावाखाली ही युद्धबंदी झाली अशी जी चर्चा आहे त्याचं खरं स्वरूप काय आहे? युद्धबंदीची घोषणा अमेरिकेतून का झाली? आणि त्याचबरोबर माध्यमाची भूमिका, त्यामुळे देशाची नाहीशी झालेली प्रतिष्ठा किंवा विश्वासार्हता, ज्या प्रकारे भाजपच्या ट्रोल आर्मीनी परराष्ट्र सचिवांना ट्रोल केलं त्यांच्या कुटुंबियांच्या वरून, त्याच्या मदतीला परराष्ट्र मंत्री आले नाहीत, प्रधानमंत्री आले नाहीत, अमित शहा आले नाहीत. त्यामुळं सनदी अधिकाऱ्यांचं मनोधैर्याचं काय होईल याचा कोणी विचार केलाय का? ज्या प्रकारे मध्य प्रदेशचे मंत्री, 2 मंत्री, त्यांनी जी वक्तव्य केलेली आहेत त्यामुळे त्यांना एक क्षणभरही मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही. युद्ध चालू असताना अशा प्रकारची वक्तव्य करणं हे देशद्रोहीपणाचं लक्षण आहे. परंतु मोदी त्यांना काही हात लावायला तयार नाही. शेवटी सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या विरुद्ध कारवाई करावी लागली. प्रश्न अनेक आहेत. सर्वपक्षीय शिष्टमंडळ परदेशी पाठवले, त्यामध्ये सदस्य निवडतानाही राजकारण झालं, दुर्दैवी होतं. आमची कायम मागणी आहे की ज्याप्रमाणे 47, 62, 65, 71, 99 या युद्धामध्ये संसदेचं अधिवेशन चालू होतं. तत्कालीन प्रधानमंत्र्यांनी संसदेमध्ये चर्चा केली आणि संसदेने देखील प्रधानमंत्र्यांचे हात बळकट करण्याकरता एक भक्कम असा ठराव पारित केला. आता तुम्ही का करत नाही? त्यामुळं प्रधानमंत्र्यांना काही लपवायचं का? विशेषतः युद्धबंदी झाली त्यामध्ये काय राजकारण घडलं हे जनतेला कळलं पाहिजे. अन्यथा मग प्रश्न विचारले जातील. कारण शेवटी आंतरराष्ट्रीय मीडियाचे काही तोंड बंद करू शकणार नाही. पाकिस्तानमध्ये जे काय चाललंय ते आपण काही बंद करू शकणार नाही. तिथं विजय उल्हासाचं वातावरण आहे. त्यांनी त्यांच्या सेनाध्यक्षाला फील्ड मार्शलची पदवी दिलेली आहे युद्ध जिंकल्याबद्दल. उत्तरं कोण देणार? आमची अजूनही मागणी आहे की मोदींनी धाडसानं संसदेला सामोरं जावं, तिथं वक्तव्य करून त्यावर चर्चा घडवून आणावी. ते होताना दिसत नाही मला. दुसरा एक प्रश्न आहे की 65 कोटींचा जो मिठी नदीचा प्रश्न आहे त्याच्यावर देखील एंट्री केलेली आहे ईडीने. आता अजून देखील किती गाळ काढला याची माहिती अभियंत्यांना देखील माहित नव्हती. कसं बघता याकडे? प्रॉब्लेम असा आहे की भ्रष्टाचार महाराष्ट्रात झाला ही काही नवीन बातमी नाही आणि ईडीने त्यामध्ये हस्तक्षेप केला यातही काही आश्चर्य नाही. सवाल असा आहे की ईडीने आतापर्यंत जेवढे खटले भ्रष्टाचाराचे नोंदवलेत त्यापैकी कितीमध्ये अंतिम निर्णय होऊन दोषींना शिक्षा झालेली हे होत नाही. ईडीचा वापर फक्त विरोधी पक्षाला छळण्याकरता होतो. यातनं सुद्धा काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. बरेच दिवस इन्क्वायरी चालेल, मग शेवटी कोणते राजकीय नेता काहीतरी तोडपाणी करून हस्तक्षेप करेल, त्यांचं प्रकरण संपून जाईल. राज्यातील तुमचेच काँग्रेसचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, हे देखील महायुतीमध्ये प्रवेश करतायत. थोडी काँग्रेस दुबळी होताना आपल्याला पाहायला मिळते का? दुबळी असं नाहीये. जेव्हा अनपेक्षित निकाल लागतो आणि पुन्हा 5 वर्षाकरता आपली सत्ता येणार नाही चित्र होतं, तर काही माणसं जी कॉन्ट्रॅक्टवर किंवा काही सत्तेची पदं सरकार मिळतील याच्यावर त्यांचं राजकारण चालतं, त्यांच्यामध्ये चलबिचल झालेली आहे. काँग्रेसच्या विचाराची माणसं ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला त्यांच्या कुटुंबियातली माणसं ही काय कुठे जाणार नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा चालू आहे. शरद पवार साहेब महायुती बरोबर भाजप बरोबर जातील असं वाटतंय? आता बघा त्यांच्या पक्षात काय चाललंय त्यावर मी भाष्य करणं काही योग्य नाहीये. तुम्ही पण ती पत्रकार परिषद ऐकली, तो इंटरव्ह्यू ऐकला, मी पण ऐकला. त्यावर काय निष्कर्ष काढायचा तुमचा तुम्ही काढा.
येत्या 2 महिन्यावरच गणेशोत्सव समोर आलेला आहे. गणेश मंडळांना सांगितलेलं आहे की शाडूच्याच मूर्त्या बनवा. 10 फुटाच्या मूर्तीला 15 लाख रुपये खर्च येतोय. तर गणेश मंडळांमध्ये देखील संभ्रमावस्था आहे की एवढा खर्च कसा करायचा आणि नेमकी आता मूर्त्या देखील बुकिंग कशा करायच्या, काय सांगाल? बघा, गणेशोत्सव हा पर्यावरण पूरक पद्धतीने झाला पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे. सरकार जो काही त्या दृष्टीने निर्णय घेईल तो मान्य केला पाहिजे, पण ते फार त्याला विद्रूप स्वरूप यायला लागलेलं आहे की येऊन देता कामा नये. हा पावित्र्याने सण साजरा झाला पाहिजे. तर हे होते राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा.